तर आपला प्रश्न पहिला आहे, जन्मदर म्हणजे एका वर्षातील दर डॅश व्यक्तीमागील जन्माचे प्रमाण होय. मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून प्रश्नाचं उत्तर द्या. म्हणजे एक प्रकार आपलं रिव्हिजन आणि मॉक टेस्ट देखील याच व्हिडिओत होऊन जाईल. तर पहा, प्रश्न आहे, जन्मदर म्हणजे एका वर्षातील असा दर जो डॅश व्यक्तीमागील जन्माचं प्रमाण असतं. आणि याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 1 तर 1000. लक्षात ठेवायचं आहे, जन्मदर म्हणजे काय? एका वर्षातील दर 1000 व्यक्तीमागील, पहा, दर 1000 व्यक्तीमागील जन्माचं जे प्रमाण आहे त्याला म्हटलं जातं पहा जन्मदर. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2 आहे, भीमा व सीना यांचा संगम ज्या ठिकाणी होतो ते दक्षिण सोलापूरमधील स्थान कोणतं आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर कुंडल. लक्षात ठेवा मित्रांनो, भीमा आणि सीना या दोन नद्यांचा संगम ज्या ठिकाणी होतो असं दक्षिण सोलापूरमधील जे स्थान आहे ते आहे कुंडल. किंवा या ठिकाणी प्रश्न विचारला जातो, भीमा आणि सीना या दोन नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? लक्षात ठेवायचे, कुंडल या ठिकाणी होतो आणि सोलापूर जिल्हा आहे. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न तिसरा आहे, सातमाळा अजिंठा डोंगर रांगात डॅश लेण्या वसलेल्या आहेत. पहा, सातमाळा आणि अजिंठा या डोंगर रांगामध्ये कोणत्या लेण्या आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वेरूळच्या ज्या लेण्या आहेत ह्या सातमाळा. लक्षात ठेवा मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. औरंगाबादचे विद्यार्थी जेवढे असतील तेवढे सातमाळा अजिंठा या दोन डोंगर रांगामध्ये वसलेली ज्या लेण्या आहेत त्या आहेत पहा वेरूळच्या लेण्या. पर्याय 2 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न 4 आहे, संगणक प्रणालीचा मेंदू म्हणजे काय? पहा, ब्रेन ऑफ कम्प्युटर असा प्रश्न विचारला जातो आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, CPU. CPU या ठिकाणी आपल्याला 1 वर्ष प्रश्न विचारण्यात आला होता. सीपीयूचा फुल फॉर्म काय आहे? तर पहा सीपीयू, तर पहा मित्रांनो, सीपीयूचा फुल फॉर्म आहे, सी म्हणजे पहा सेंट्रल, सी म्हणजे सेंट्रल, पी म्हणजे प्रोसेसिंग, पी म्हणजे प्रोसेसिंग आणि यू म्हणजे युनिट, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. म्हणजेच सीपीयू हा जो आहे हा संगणकाचा मेंदू म्हणजेच कम्प्युटरचं ब्रेन त्याला म्हटलं जातं सीपीयूला. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5 आहे, पहिली आवर्त सारणी किती मूलद्रव्यांची तयार करण्यात आली होती? पहा मित्रांनो, जी पहिली आवर्त सारणी म्हणजे जी पहिला पिरियडिक टेबल आहे, पिरियडिक टेबल, तो किती मूलद्रव्यांचा होता? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, एकूण 63 मूलद्रव्य होते पहिल्या आवर्त सारणीमध्ये. प्रश्न 6 आहे, महाराष्ट्राच्या विधानसभेतील विद्यमान आमदारांची एकूण संख्या किती आहे? पहा, महाराष्ट्राची विधानसभा यातील जे विद्यमान आमदार आहेत त्यांची संख्या किती असते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, एकूण 288. एकूण 288 आमदार असतात पहा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विद्यमान आमदार 288. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 7 आहे, सन 2018च्या 63व्या फिल्मफेअर पुरस्कारा अंतर्गत डॅश चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार पटकावला. प्रश्न महत्वाचा आहे पहा, 2018 या 63व्या फिल्मफेअर पुरस्कारा अंतर्गत कोणत्या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून पुरस्कार पटकावला होता? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तर हिंदी मीडियम हा जो चित्रपट आहे याने 63व्या फिल्मफेअर पुरस्कारा अंतर्गत हिंदी मीडियम हा जो चित्रपट आहे हा याने पुरस्कार जिंकला होता. कोणता? सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा. पर्याय 2 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न 8 आहे, महाराष्ट्रातील कायदेमंडळ कशा स्वरूपाचे आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर द्विगृही कायदेमंडळ आहे महाराष्ट्राचं. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 9 आहे, ऑगस्ट 2018 मध्ये भारत आणि थायलंड या देशांच्या सैन्यांचा संयुक्त युद्ध सराव संपन्न झाला होता. तर त्या संयुक्त सरावाला कोणतं नाव देण्यात आलं होतं? प्रश्न महत्वाचा आहे पहा, ऑगस्ट 2018 मध्ये भारत आणि थायलंड या दोन देशांच्या सैन्यांचा एक संयुक्त युद्ध सराव जो आहे हा संपन्न झाला होता आणि तो जो संयुक्त युद्ध सराव होता त्याला काय नाव देण्यात आलं होतं? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तर त्याला मैत्री हे नाव देण्यात आलेलं होतं. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. मित्रांनो, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लवकरच एक लिंक मिळून जाईल. त्या लिंकवरती पहा, जेवढे काही देश आहेत एकमेकात जे काही युद्ध सराव करतात त्यांचा पूर्ण व्हिडिओ त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून देणार आहेत. तर पहा, प्रश्न 10 आहे, जिल्हा परिषदेच्या सदस्यत्वासाठी निर्धारित किमान वयोमर्यादा किती वर्ष पूर्ण असावी लागते? उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 4, 21 वर्ष. तर मित्रांनो पहा, जिल्हा परिषदेच्या सदस्यत्वासाठी किमान 21 वर्ष वय पूर्ण असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे.
प्रश्न 11 आहे, तोडा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळते? पहा, तोडा आदिवासी जमात कोणत्या ठिकाणी आढळते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, निलगिरी पर्वतरांगेमध्ये तोडा ही जी आदिवासी जमात आहे ती त्या ठिकाणी आढळते. पहा, निलगिरी पर्वतामध्ये. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 12 आहे, हॉर्स पॉवर हे कशाचे एकक आहे? पहा, या ठिकाणीच आपल्याला उत्तर मिळून जातं. हॉर्स पॉवर कशाचं एकक आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, शक्ती म्हणजेच पहा पॉवर. लक्षात ठेवायचंय, 1 हॉर्स पॉवर म्हणजे जवळपास 746 वॅट एवढं असतं. लक्षात ठेवा, 1 हॉर्स पॉवर म्हणजे 746 वॅट. आणि कशाचं एकक आहे? तर शक्ती म्हणजे पॉवरचं एक युनिट आहे. पर्याय 2 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न 13 आहे, कोणत्या सरकारने ऑपरेशन शील्ड सुरू केले आहे? पहा, ऑपरेशन शील्ड हे जे आहे हे कोणत्या राज्य सरकारने किंवा कोणत्या सरकारने सुरू केलं आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तर दिल्ली राज्य सरकारने ऑपरेशन शील्ड हे सुरू केलेलं आहे. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 14 आहे, कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन करणारे देशातील पहिले राज्य कोणते? मित्रांनो, हे प्रश्न यामुळे घेत आहोत कारण आपण करंट अफेअर्स आणि येणाऱ्या ज्या काही परीक्षा असणार आहेत त्यासाठी हे कोरोना विषाणूवरती हे महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तर कोरोनामुळे लॉकडाऊन करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तर राजस्थान हे पहिलं राज्य आहे की ज्यामुळे भारतामध्ये आपल्या सर्वात पहिलं राज्य लॉकडाऊन करण्यात आलं होतं, राजस्थान. या ठिकाणी प्रश्न आपल्याला अल्टरनेट विचारला जातो की पहिला कोरोनाचा रुग्ण कोणत्या ठिकाणी? पहा, कोरोनाचा पहिला रुग्ण कोणत्या ठिकाणी आढळला? तर जगामध्ये पहिला आढळला वुहानमध्ये. आणि भारतामध्ये जर विचारलं तर भारतामध्ये सर्वात पहिला जो आढळला तो आहे आपल्या केरळ या राज्यामध्ये. आणि राजस्थान हे पहिलं राज्य आहे की त्यांनी कोरोनामुळे लॉकडाऊन केलेलं पहिलं राज्य आहे राजस्थान. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 15 आहे, पेनिसिलियम हे कशाचं उदाहरण आहे? पहा, पेनिसिलियम हे कशाचं उदाहरण येतं? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तर एक बुरशीचं उदाहरण आहे. पहा, पेनिसिलियम. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न 16 आहे, सूर्यमालेत सूर्यापासून 3ऱ्या क्रमांकाचा ग्रह कोणता आहे? मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. पहा, सूर्यमालेवर प्रश्न आहे. तर सूर्यापासूनचा 3ऱ्या क्रमांकाचा ग्रह जर हा सूर्य असेल तर पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक आणि 3रा क्रमांक असा 3ऱ्या क्रमांकाचा ग्रह कोणता आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, तर पृथ्वी हा जो आहे हा 3ऱ्या क्रमांकाचा ग्रह आहे. लक्षात ठेवायचं आहे, सर्वात पहिला जो आहे तो घ्या आपण सूर्य. सूर्यापासून पहिल्या क्रमांकाचा ग्रह येतो पहा बुध ग्रह, दुसऱ्या क्रमांकाचा आहे पहा शुक्र ग्रह आणि 3ऱ्या क्रमांकावरती आहे पृथ्वी. जे की आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की सूर्यापासून 3ऱ्या क्रमांकाचा ग्रह कोणता? तर पृथ्वी आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 17 आहे, ई जीवनसत्वाचा महत्त्वाचा स्रोत कोणता आहे? पहा, ई जीवनसत्व म्हणजेच विटॅमिन ई चा महत्त्वाचा स्रोत कोणता आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, गव्हाचे अंकुर. यापासून आपल्याला विटॅमिन ई मिळत असतं. सूर्यप्रकाशापासून विटॅमिन डी, लिंबापासून विटॅमिन सी हे असं मिळत असतं पहा विटॅमिन. त्यामुळे पर्याय क्रमांक 2, गव्हाचा अंकुर आपलं उत्तर होईल. प्रश्न 18 आहे, हिरव्या वनस्पती कशाच्या स्वरूपामध्ये अन्नाची साठवण करतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तर स्टार्च. लक्षात ठेवा मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. तर ज्या हिरव्या वनस्पती असतात त्या स्टार्चच्या स्वरूपामध्ये अन्नाची साठवण करतात. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 19 आहे, मेनिनझायटिस हा रोग कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? पहा मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. रोग आणि संबंधित असणारा अवयव यावरही हा प्रश्न महत्त्वाचा आहे. तर मेनिनझायटिस हा आजार कोणत्या अवयवाशी संबंधित येतो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मेंदू आणि मेरुदंड या 2 अवयवाशी संबंधित आहे पहा मेनिनझायटिस. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न 20 आहे, मानवी शरीरात प्रत्येक चक्राच्या वेळी रक्त हृदयातून किती वेळा जाते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर 2 वेळा रक्त जे आहे हे मानवी शरीरात प्रत्येक चक्राच्या वेळी 2 वेळा रक्त हृदयामधून पास होतं किंवा जातं. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 21 आहे, कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय औषध निर्मिती किमती प्राधिकरण याचं मुख्यालय आहे? पहा, राष्ट्रीय औषध निर्मिती किमती याचं प्राधिकरण याचं हेडक्वार्टर कोणत्या ठिकाणी आहे? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, तर नवी दिल्ली हे आपलं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 22 आहे, कोणत्या देशामध्ये फरजाद बी वायू क्षेत्र म्हणजेच गॅस फील्ड आहे? पहा मित्रांनो, फरजाद बी हे जे वायू क्षेत्र आहे हे कोणत्या देशात आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तर इराण या देशामध्ये आहे पहा फरजाद बी हे गॅस फील्ड आहे. कशामध्ये? इराण देशामध्ये. पर्याय 3 आपलं उत्तर होईल.
प्रश्न क्रमांक 23 आहे, कोणत्या दिवशी जागतिक दूरसंचार व माहिती सोसायटी दिवस साजरा करतात? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर 17 मे हा जो दिवस आहे या दिवशी जागतिक दूरसंचार व माहिती सोसायटी दिवस हा साजरा केला जातो दरवर्षी 17 मे दिवशी. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 24 आहे, खालीलपैकी कोणत्या देशाने सिमोग महासंगणक म्हणजे सुपर कम्प्युटर तयार केला आहे? पहा, सुपर कम्प्युटरचं नाव आहे सिमोग. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर इराण या देशाने. लक्षात ठेवायचे सिमोर्ग सुपर कम्प्युटर म्हणजे महासंगणक जे आहे हे तयार केलेलं आहे. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. भारतामध्ये सर्वात पहिलं महाकम्प्युटर म्हणजे सुपर कम्प्युटर जे बनवलं गेलं ते होतं पहा परम 8000. हे जे आहे हे भारतातील पहिलं सुपर कम्प्युटर आहे. पर्याय क्रमांक 1 इराणमधील आहे सिमोर्ग. या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25 तर कोणत्या दिवशी जागतिक एड्स लस दिवस साजरा केला जातो? पहा, जागतिक एड्स लस दिन कधी साजरा करतात? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर 18 मे हा जो दिवस आहे हा जागतिक एड्स लस दिवस साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. तर आपला प्रश्न पहिला आहे, रक्तवाहिन्यांचे जाळे असलेले रंगीत पटलाला डॅश म्हटले जाते. मित्रांनो, प्रश्न हा महत्त्वाचा आहे पहा, कारण विज्ञानावरील हा प्रश्न आधारित आहे. प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट करून द्यायचं आहे. म्हणजे एक प्रकारे आपली मॉक टेस्ट आणि रिव्हिजन याच व्हिडिओत होऊन जाईल. रक्तवाहिन्यांचे जाळे असलेले रंगीत जे पटल आहे त्याला काय म्हणतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रंजित पटल, किंवा पहा कधी कधी त्याच शब्दाच्या ऐवजी रंगीत पटल असाही शब्द आपल्याला येऊ शकतो. तर रंजित पटल असं म्हटलं जातं. कशाला? रक्तवाहिन्यांचे जाळे असलेलं जे रंगीत पटल आहे त्याला रंजित पटल म्हणतात. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न दुसरा आहे, शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना डॅश म्हणतात. पहा, शरीरातील सर्व भागातील जे रक्त आहे ते हार्टकडे म्हणजे हृदयाकडे वाहून आणणारी जी रक्तवाहिन्यात आहेत त्यांना काय म्हटलं जातं? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 त्याला शिरा किंवा नीला असं म्हटलं जातं. कधी कधी पहा शिराच्या ऐवजी जर नीला जरी शब्द आला तरी उत्तर तेच असणार आहे. पर्याय 4 आपलं उत्तर असणार आहे शिरा. प्रश्न तिसरा आहे, संत्रे या फळात कोणते जीवनसत्व विपुल प्रमाणात असते? मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे पहा. संत्रे हे जे फळ आहे यामध्ये सर्वात जास्त विटॅमिन कोणत्या प्रकारचं असतं किंवा कोणते विटॅमिन हे सर्वात जास्त असतं? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विटॅमिन म्हणजे जीवनसत्व क म्हणजेच विटॅमिन सी हे जे आहे हे संत्री या फळामध्ये सर्वात जास्त प्रमाणात असतं. लक्षात ठेवायचंय, जेवढे काही लिंबू वर्गीय फळं आहेत म्हणजे आंबट पदार्थ जेवढे असणार आहेत त्यामध्ये विटॅमिन सी हे सर्वात जास्त प्रमाणात असतं. प्रश्न चौथा आहे, केंद्र सरकारने कोणत्या साली राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू केलं? पहा, खालीलपैकी असं कोणतं वर्ष आहे की त्या वर्षी केंद्र सरकारने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू केलेले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पहा 2005 या वर्षी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान जे आहे हे सेंट्रल गव्हर्नमेंटने सुरू केलेलं आहे. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 5 आहे, रक्तातील कोलेस्ट्रॉल पातळी कमी करणारी वनस्पती कोणती आहे? पहा, रक्तामधील असणारं जे कोलेस्ट्रॉल आहे याची पातळी कमी करणारी वनस्पती खालीलपैकी कोणती आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर तुळस ही जी वनस्पती आहे. लक्षात ठेवा, तुळस वनस्पती आपल्या रक्तामधील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करण्यासाठी मदत करते. प्रश्न 6 आहे, भारताच्या कार्यकारी मंडळामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर पंतप्रधान यांचा समावेश जो आहे हा भारताच्या आपल्या कार्यकारी मंडळामध्ये होत असतो. पर्याय 2 पंतप्रधान. मित्रांनो, यावर पहा प्रश्न महत्त्वाचा आहे. पंतप्रधान कोण आहे सध्याचे? नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत आणि राष्ट्रपती जे आहेत पहा द्रौपदी मुर्मू ह्या सध्याच्या राष्ट्रपती आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. पंतप्रधान हे जे आहेत हे भारताच्या कार्यकारी मंडळामध्ये यांचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक 7 आहे, सॅनिटायझर टनल प्रस्थापित करणारे पहिले रेल्वे स्टेशन कोणते आहे? पहा मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा कोरोनाच्या काळात महत्त्वाचा प्रश्न होता, कारण सॅनिटायझर हे जे आहे हे कोविडच्या काळामध्ये सर्वात जास्त यूज करण्यात आलेला आहे. त्याच पद्धतीने हा प्रश्न आहे पहा, सॅनिटायझर टनल स्थापित करणारे पहिले रेल्वे स्टेशन कोणते? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर अहमदाबादचं जे रेल्वे स्टेशन आहे हे सॅनिटायझर टनेल स्थापन करणारं पहिलं रेल्वे स्टेशन ठरलेलं आहे. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 8 आहे, कोणत्या राज्य सरकारने सर्वात पहिल्यांदा रॅपिड स्क्रीनिंगची सुरुवात केली आहे?
याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 केरळ. हे जे राज्य सरकार आहे या राज्य सरकारने सर्वात पहिल्यांदा रॅपिड स्क्रीनिंगची सुरुवात केली आहे केरळ. केरळ राज्याची राजधानी आहे पहा तिरुवनंतपुरम. तामिळनाडू याची राजधानी आहे चेन्नई. गुजरातची राजधानी आहे पहा गांधीनगर. आणि महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई. राज्य आणि राजधानी यावरही हा महत्त्वाचा प्रश्न ठरू शकतो. तर केरळ या राज्य सरकारने सर्वात आधी रॅपिड स्क्रीनिंगची सुरुवात केली होती. पर्याय 3 केरळ. प्रश्न 9 आहे पद्मभूषण हा देशातील कितवा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे? पहा पद्मभूषण हा आपल्या देशातील कितवा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे पद्मभूषण. तर पहा सर्वात पहिला, दुसरा आणि तिसरा. तर सर्वात पहिला जो आहे भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. यानंतरचा आहे पद्मविभूषण हा झाला दुसरा आणि पद्मभूषण हा झाला तिसरा. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे भारतरत्न, त्यानंतर पद्मविभूषण आणि त्यानंतर पद्मभूषण. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 10 आहे मध्यरात्री सूर्य चमकणारा देश खालीलपैकी कोणता आहे? पहा असा खालीलपैकी असा कोणता देश आहे की त्या देशामध्ये मध्यरात्री देखील सूर्य चमकतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नॉर्वे. हा जो देश आहे या देशामध्ये मध्यरात्री देखील सूर्य चमकतो. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न 11 आहे कांदे, बटाटे यांना कोंब फुटू नये म्हणून त्यावर कोणत्या किरणांचा मारा केला जातो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गॅमा किरणांचा जो मारा आहे हा कांदे, बटाटे यांना कोंब न फुटू देण्यासाठी केला जातो, गॅमा किरण. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 12 आहे बाईल ज्यूस त्याला आपण पित्त म्हणतो, तर पित्त कोणत्या ठिकाणी निर्माण होते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर यकृतामध्ये आपलं पित्त निर्माण होत असतं. पहा त्याला बाईल ज्यूस म्हटलं जातं, त्यालाच मराठीमध्ये पित्त म्हणतात आणि पित्ताची निर्मिती यकृतात होते. पर्याय 2 उत्तर आहे. प्रश्न 13 आहे कोणत्या देशाच्या राज्याने हार्टबीट विधेयकला मंजुरी दिली आहे? पहा हार्टबीट विधेयक मंजुरी कोणी दिली आहे किंवा कोणत्या देशाच्या राज्याने दिली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 संयुक्त राज्य अमेरिका, म्हणजेच पहा USA अमेरिका या देशाच्या राज्याने पहा हार्टबीट विधेयकला मंजुरी दिलेली आहे. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 14 आहे वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्ये तयार होण्यास कशाची आवश्यकता लागते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर सूर्यप्रकाश. मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे. सूर्यप्रकाश हा सर्वात महत्त्वाचा आहे वनस्पतीच्या वाढीसाठी. त्याचप्रमाणे वनस्पतीच्या पानामध्ये जे हरितद्रव्य आहे तयार होण्यासाठी त्याला पहा सूर्यप्रकाशाची गरज असते. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 15 आहे महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुलींची पहिली शाळा कोणत्या वर्षी काढली? हा जो प्रश्न आहे हा प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. महात्मा फुले यांच्याविषयी जर काही माहिती आली तर याच प्रश्नापासून सुरुवात केली जाते. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सन 1848. 1848 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा ही जी आहे भिडे यांच्या वाड्यामध्ये सुरू केली आहे. पहा भिडे यांचा वाडा. पर्याय 3 आपले योग्य उत्तर होईल. प्रश्न 16 आहे भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशाशी संबंधित आहे? पहा कलम 51 कोणत्या घटकाशी संबंधित येतं? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे. पहा कलम 51 हे जे कशामध्ये येतं तर मूलभूत कर्तव्य. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 17 आहे कोणत्या राज्यामध्ये मोदी किचन या अभियानाची सुरुवात केली गेली आहे? पहा मोदी किचन कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे? मोदी किचन. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर तामिळनाडू या राज्यामध्ये मोदी किचनची सुरुवात झाली आहे. मोदी किचन हे जे आहे एक अभियान आहे याची सुरुवात तामिळनाडूत झाली आहे. पर्याय 18 प्रश्न क्रमांक 18 आहे रसायनांचा राजा कोणास म्हटले जाते किंवा कोणत्या रसायनाला म्हटले जाते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सल्फ्युरिक ऍसिड याला रसायनांचा राजा म्हणतात. पर्याय 4 योग्य उत्तर होईल. प्रश्न 19 आहे दुधाची शुद्धता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? पहा दुधाची शुद्धता मोजण्यासाठी कोणते डिव्हाइस यूज केले जाते त्याला म्हणतात पहा पर्याय क्रमांक 2 तर लॅक्टोमीटर हे जे आहे ही दुधाची शुद्धता मोजण्यासाठी वापरण्यात येणारं उपकरण आहे लॅक्टोमीटर.
प्रश्न 20 आहे, आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो? पहा, आहारामध्ये लोह खनिज जर याचं प्रमाण कमी आलं तर कोणता आजार होतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ॲनिमिया हा जो आजार आहे हा कशामुळे होतो लक्षात ठेवा, आहारात आपल्या आयर्न जर कमी पडलं, आयर्न हे जर पदार्थ कमी पडला किंवा खनिज जर कमी पडलं तर आपल्याला ॲनिमिया आजार होण्याची शक्यता असते. पर्याय 3 उत्तर होईल. प्रश्न 21 आहे, कोणते मंत्रालय प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय. हे जे आहे पहा मंत्रालय प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्याचं काम करतं. कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 22 आहे, कोणत्या देशाच्या वतीने ब्रिक्स रोजगार कार्यकारी गटाची पहिली बैठक आयोजित करण्यात आली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर भारत देशाच्या वतीने. लक्षात ठेवा, भारत देशाच्या वतीने ब्रिक्स रोजगार कार्यकारी गटाची पहिली जी बैठक आहे ही आयोजित करण्यात आली आहे भारत देशाच्या वतीने. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 23 आहे, खालीलपैकी कोणती व्यक्ती लिंगायत धर्माचे संस्थापक होय? पहा, लिंगायत धर्माचे संस्थापक कोण आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संत बसवेश्वर किंवा बसवांना. हे जे आहेत हे लिंगायत धर्माचे संस्थापक आहेत. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होय. प्रश्न 24 आहे, कोणत्या व्यक्तीला 2021 वर्ल्ड फूड प्राइज हा पुरस्कार देण्यात आलेला आहे? पहा, 2021 चा वर्ल्ड फूड प्राइज हा पुरस्कार कोणाला देण्यात आला? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शकुंतला हरकसिंग थिलस्टेड यांना 2021 चा वर्ल्ड फूड प्राइज हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पर्याय 3 आपलं उत्तर असणार आहे शकुंतला हरकसिंग थिलस्टेड. या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणत्या देशाकडे आयर्न डोम हवाई संरक्षण प्रणाली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर इस्रायल या देशाकडे आयर्न डोम नावाची हवाई संरक्षण प्रणाली आहे. पर्याय क्रमांक 1 इस्रायल आपलं उत्तर होईल. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये याच ठिकाणी थांबणार आहोत. हे होते पहा आपले 25 जनरल नॉलेजचे प्रश्न. या 25 पैकी किती प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता आलं हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन कसं आहे हे देखील तुम्हाला कळून जाईल. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच पहा मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम देखील आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. जर लिंकवरून जाता नाही आलं तर टेलिग्रामवरती जाऊन मराठी नोकरी सर्च करा आणि जे व्हेरीफाईड चॅनल असेल त्याला आपण जॉईन करू शकता. सोबतच मित्रांनो, आपल्याला जर मॉक टेस्ट फ्रीमध्ये जर आपल्याला 20 पेक्षा जास्त मॉक टेस्ट सोडवायचे असतील दर महिन्यामध्ये तर पहा लिंक दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण वेबसाईटला देखील व्हिजिट करू शकता किंवा आपण जॉईन करू शकता. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला डेली मॉक टेस्ट मिळत राहतील. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.